नमस्कार मित्रांनो, मी विश्वास पाटील. माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्यातील 5 लाख महिलांचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत. या 5 लाख महिलांना आता इथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही. या कोणकोणत्या महिला आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत येथे ट्विट करून सांगितलेले आहे की दिनांक 28 जून 2024 आणि दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेले आहे. अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला ह्या 2,30,000 आहेत. त्याचप्रमाणे वय वर्षे 65पेक्षा जास्त असलेल्या महिला या 1,10,000 आहेत. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या महिला, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला, त्याचप्रमाणे स्वेच्छेने म्हणजे स्वतः योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला, अशा 1,60,000 महिला आहेत. अशा एकूण अपात्र महिला ह्या 5 लाख आहेत. या 5 लाख महिलांना इथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही. परंतु सर्व पात्र महिलांना म्हणजेच या 5 लाख महिला सोडून इतर सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.